सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रशासनाकडे मागणी। जत तालुक्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे व जमिनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। मात्र पंचनामे पूर्ण होऊनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून नुकसानग्रस्तांना तात्काळ व सरसकट भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जत तालुका अध्यक्ष मनसूर रुकमुद्दीन खतीब यांनी जत विभागाचे प्रांताधिकारी यांना निवेदन दिले। निवेदनात नमूद करण्यात आले की तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही ठिकाणी जमिनीही वाहून गेल्या आहेत। प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात नुकसान भरपाईचं वाटप झालेलं नाही। निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी। पंचनामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी। नुकसान भरपाईसाठी दाखल झालेल्या व प्रलंबित अर्जांची माहिती सार्वजनिक करावी। तसेच पंचनामे होऊनही ज्यांना भरपाई मिळालेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी। यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय की आधीच दुष्काळ, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी अडचणीत असून अतिवृष्टीनं संकट अधिकच गडद झालं आहे। शासनानं तात्काळ मदत न केल्यास शेतकऱ्यांवर अन्याय होईल। दरम्यान या मागण्यांची तातडीनं दखल न घेतल्यास दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता जत तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल। तसेच शेतकऱ्यांच्या सहभागानं पुढील तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे।